गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. तर हे बघा, मुलांची शाळेची तयारी सुरू आहे. आणि हे काय आलेलं आहे, मामीने स्ट्रॉबेरी आणलेली आहे. वाव, इकडे पपाया पण आहे. मुली रेडी होऊन जातात, पण आमचा रमय रेडीच होत नाही. पण तो पण आता लवकर लवकर रेडी होत आहे. रेडी झालेले आहे. आजच्या ब्रेकफास्टमध्ये आहे मुलांसाठी ड्रायफ्रूटचा लाडू आणि अमैर पण खात आहे सुद्धा लाडू. तर आम्ही रोज मुलांना नवनवीन असे नाश्ते सकाळी देत असतो. कधी पोहा देत असतो, कधी उपमा देत असतो, कधी तर आम्ही पराठे पण भाजीने बनवलेले देत असतो. आमच्या मुलांना छान हेल्दी नाश्ता खायची सवय आहे आणि ते पण छान हॅपीली नाश्ता करतात. सकाळी आता थंडी आहे म्हणून आम्ही त्यांना ड्रायफ्रूटचा लाडू, डिंकाचा लाडू हा कंपल्सरी केलेला आहे. तर आता ॲटोवाला पण आलेला आहे, ॲटोवाले अंकल पण आलेले आहे मुलांना शाळेत नेण्यासाठी. तर सगळे मुलं आमचे शाळेच्या ॲटोमध्ये बसलेले आहे. अमय पण बसलेला आहे, अमाया पण बसलेली आहे, तिकडे सांस पण बसलेली आहे. आणि ते आम्हाला बाय बाय करत आहेत, टाटा करत आहेत. टाटा करत आहे माझा अमय इकडे. आणि ॲटो पण निघालेला आहे जायला. ॲटो निघालेला आहे. ॲटो जसाच निघतो, मुलं जसं शाळेत जातात तसेच आम्ही काय करतो की आपला घरातला पसारा आवरायला घेतो. कारण जोपर्यंत मुलं शाळेत जात नाहीत ना, तोपर्यंत आमचा पसाराच आवरत नाहीत. आम्हाला मुलांच्या तयारीमध्ये वेळच येत नाही की घराचा पसारा आवरायचा. मग जशीच मुलं शाळेत जातात, आम्ही पटापट आमचा घरातला पसारा आवरायला घेतो. कारण की आमच्या घरात पसारा असतो. मग पसारा आवरून झाला की आम्ही लगेच झाडूपोछा करायला घेतो. झाडू पहा, मी झाडू करत आहे, माझी वहिनी माझ्या मागोमाग पोछा करत आहे. कारण की आम्ही दोघी असंच रुटीन फॉलो करतो. मी झाडू करते, माझी वहिनी पोछा करते. असं केल्याने काय होतं, आमचा वेळ वाचतो आणि आमचं कामं पण लवकर होतात आणि कोणा एकीवर असं काम पण येत नाहीत. तर आम्ही डेली रुटीन हेच करतो. दोघी मिळून झाडू पोछा हे सगळे कामं आम्ही सगळे मिळून आवरून घेतो. आता झाडूपोछा झालेला आहे. आता आमची आज आहे संकट चतुर्थी. तर सगळ्यात आधी माझ्या सगळं मित्रमैत्रिणींना संकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आमचं देवघर पण मोठं आहे, जेणेकरून आम्हाला देवपूजा करायला खूप वेळ लागतो. 1 ते 1.5 तास सहसा लागूनच जातात. तर आम्ही दोघी पण आता देवघर आवरून घेतो. आमचं देवघर आम्ही छान धुवून इकडे बघा आता किती छान, आज बाप्पा किती सुंदर दिसत आहे. आम्ही छान बाप्पाला दुर्वा आणि लाल हे जास्वंदाचं फूल वाहिलेलं आहे. आणि मधोमधी बघा, ही आहे माझी रेणुका माता. तर रेणुका माता तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो, हीच तिच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आमचं देवघर बघा किती छान सुंदर नीटनेटकं आणि छान आम्ही आवरून घेतलेलं आहे. आमचं देवघर सगळ्यांना खूप आवडतं. कोणी पण आमच्या घरी येतं, ते म्हणतात तुमचं देवघर खूप छान आहे. आणि तुमच्या घरी आल्यावर आम्हाला असं पॉझिटिव्हिटी, शांती आणि खूप छान फील होते. आणि हे खरंच आहे, आमचं देवघर खूप पॉझिटिव्ह आहे, खूप शांती देणारं आहे आणि आम्हाला आमच्या देवघरात खूप छान वाटतं. तर तुम्ही पण आम्हाला सांगा की आमचं देवघर तुम्हाला कसं वाटलं आणि कमेंट करून नक्की सांगा की आमचं देवघर तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद. तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला याच्याबद्दल सगळ्यांचं तुमचं खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आणि एकदा पुन्हा संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.